आदी करून सर्व संतांच्या कृपा आशीर्वादाने 2 दिवस घडणाऱ्या या अखंड हरिनाम यज्ञाच्या उत्सवामध्ये आपण उपस्थित झालेलो आहोत. विठाला समस्त ग्रामस्थ श्रीराम नगर सर्व श्रीराम नगर ग्रामस्थांच्या संयोजनातून सहभागातून परिसरातील सर्व भाविक भक्त वारकरी मंडळींच्या समुपस्थितीमध्ये आळंदीचे आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू मंडळींच्या साथीने या ठिकाणी हा उत्सव संपन्न होतोय. 2 दिवसाचा हा भक्ती उत्सव आहे. म्हणजे सप्ताहाच्या दृष्टिकोनातून विचार करायचा जर झाला तर आरंभाचाही दिवस आहे आणि जागराचा सुद्धा दिवस आहे. आरंभ करत असताना भगवंताच्या मंगल संकल्पाने केला जावा आणि त्याचा जागर साधत असताना कीर्तनातली जागृती सुद्धा संपादित केली जावी या दुहेरी हेतूने सद्गुरु भक्त श्री निळोबरायांचा हा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगातून सद्गुरु भक्त श्री निळोबराय संकीर्तन भक्ती विषयीच्या जागृतीचा भगवान परमात्मा पंढरनाथाच्या समोर संकल्प प्रकट करतायत. विठाला आपल्या मर्यादित वेळेमध्ये यथाशक्ती यथामती सद्गुरुदेवांच्या कृपेने अभंगाचं चिंतन आपल्याला पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. या अभंगातून सद्गुरु भक्त श्री निळोबराय महाराज कीर्तन भक्तीच्या जागृतीचा संकल्प भगवंताच्या समोर प्रकट करतायत. कीर्तन भक्तीचा हा संकल्प आहे. संकल्पाचा आणि या जगताचा घनिष्ठ संबंध आहे. तुम्ही आम्ही सुद्धा काही ना काही संकल्प करत असतो. आपले सगळेच संकल्प सिद्धीला जातात असं नाही. बरेचसे केलेले संकल्प आपल्याही लक्षात राहत नाहीत. संकल्प आपण करत राहतो. संकल्प करणारे भगवान सुद्धा आहेत. संकल्प साधू महापुरुष सुद्धा करतात आणि संकल्प जीव सुद्धा करतो. पण या तिघांच्याही संकल्प शक्तीमध्ये असलेला अंतर आहे. भगवान परमात्म्याच्या संकल्पाच्या शक्तीचा थोडासा विचार करा. भगवंताच्या संकल्प मात्राने विश्वाची उत्पत्ती होते. भगवंताच्या संकल्प मात्राने विश्वाची स्थिती राखली जाते आणि या सगळ्या विश्वाचा प्रलय सुद्धा भगवंताच्या संकल्प मात्राने होतो. म्हणजे संकल्प सिद्धीला जाण्यासाठी आपल्याला जसे प्रयत्न करावे लागतात तसे प्रयत्न भगवंताला करावे लागत नाहीत. भगवंताचा संकल्प सत्य संकल्प आहे. श्रुती माता वर्णन करते सत्यकामः सत्य संकल्प, त्याचा संकल्प सत्य आहे. हे सगळं विश्व त्याच्या संकल्पाने निर्माण झालं. निळोबराय महाराज वर्णन करतात काही असणं आणि काही नसणं याच्याही पलीकडे असलेला, नाम आणि रूप याच्याही पेक्षा वेगळा असलेला, होणे आणि न होणे याच्याही अतीत असलेला असा जो भगवान परमात्मा आहे त्याचा संकल्प त्याला उत्पन्न करण्यासाठी कारणीभूत झाला. काही न होणिया काही एक होता,
होण्या न होण्याच्या नेनोनिया वारता, त्याचा संकल्पची झाला त्या प्रसवताऊ, आयशा परी हा मूर्तिमंत झाला. निळोबरा महाराज सांगतायत की भगवान परमात्म्याच्या संकल्पाने विश्वाची उत्पत्ती होते, त्याचा संकल्पची झाला त्या प्रसवताऊ. म्हणजे भगवंताच्या संकल्पाने जगाची उत्पत्ती होते, भगवंताच्या संकल्पाने विश्व उत्पन्न होतं असं मानणारे दोन दार्शनिक आहेत. नैयायिकांनी सुद्धा भगवंताच्या संकल्पानेच विश्व उत्पत्ती मानलेली आहे आणि वेदांत शास्त्राने सुद्धा भगवंताच्या संकल्पानेच विश्व उत्पत्ती मानलेली आहे. पण दोघांच्या प्रक्रियेमध्ये असलेलं थोडंसं अंतर आहे. नैयायिकांच्या दृष्टिकोनातून जी मूळ द्रव्य आहेत, ती मूल द्रव्य त्यांचे परमाणु नित्य राहतात. पृथ्वी आप तेज वायू आकाश काल मन आत्मा नवांसी एव, अशी जी नवद्रव्य आहेत त्यांचे परमाणु नित्य आहेत. मग हे जर परमाणु नित्य आहेत तर मग भगवंताचा संकल्प काय करतो? एका परमाणूला दुसऱ्या परमाणूशी चिकटवण्यासाठी मध्ये भगवंताचा संकल्प असणं गरजेचं आहे. म्हणजे भगवान परमात्मा संकल्प करतात की एक परमाणू दुसऱ्या परमाणूला चिकटला जावा. दोन परमाणू एकत्र आल्यानंतर त्याचा अणू बनतो, दुसरा अणू त्याला चिकटला की त्याचं द्वेणुक बनतं, त्याला तिसरा अणू चिटकला की त्याचं त्रेणुक बनतं. असं मिळून पदार्थाची निर्मिती होते. म्हणजे नैयायिकांनी दोन परमाणूंना एकत्र आणण्यासाठी भगवंताचा संकल्प कारणीभूत मानला. वेदांताचं म्हणणं असं नाही, या सृष्टी उत्पत्तीच्या पूर्वी काहीच नव्हतं, कोणत्याही परमाणू वगैरे नित्य राहत नाहीत, नित्य फक्त परमात्माच आहे. सदैव सौम्य इदम अग्रे आसीत एकमेवाद्वितीयम ब्रह्म, पहिले कोठीची नव्हते काहीच नव्हतं, केवळ ब्रह्मतत्व आहे. आणि त्या परब्रह्माने संकल्प केला की संकल्प केल्याबरोबर त्याच्या संकल्पाने सृष्टीची रचना होते. म्हणजे भगवंताचा संकल्प सत्य आहे, त्याने संकल्प केल्याबरोबर विश्वाची निर्मिती होते. जसा भगवंताचा संकल्प सत्य आहे तसा साधू महापुरुषांचा संकल्प सुद्धा सत्य आहे. ज्ञानोबराय तुकोबराय सर्व संतांना कोणतंही कार्य सिद्ध करण्यासाठी तुम्हा आम्हाला जसे प्रयत्न करावे लागतात तसे प्रयत्न संतांना करावे लागत नाहीत. त्यांनी मनामध्ये संकल्प केला की त्या कार्याची सिद्धी आपोआप होऊन जाते. ज्ञानोबराय पैठणच्या धर्मसभेमध्ये उभे आहेत आणि सगळ्या ब्रह्मवृंदांनी आग्रह धरला की तुम्हाला जर सामर्थ्य आहे तर रेड्याकडून वेद बोलवून दाखवा. आता सगळ्या ब्रह्मवृंदांचा गर्व घालवायचा आहे, रेड्याकडून ज्ञानोबरायांना वेद म्हणवून घ्यायचे. ज्ञानोबरांनी मनामध्ये फक्त संकल्प केला, ज्ञानदेव म्हणे तू बोल रे ऋग्वेद. ज्ञानोबरांनी संकल्प केल्याबरोबर रेडा वेद बोलू लागला. रेड्याकडून वेद बोलवून घेण्यासाठी ज्ञानोबरांना कोणतेही प्रयत्न करावे लागले नाहीत, हातामध्ये छडी घ्यावी लागली नाही, रेड्याला कोणती अ आई शिकवावी लागली नाही, ह्रस्व दीर्घ प्लुत याचा उच्चार करून दाखवावा लागला नाही. संकल्प केला आणि संकल्प केल्याबरोबर रेडा वेद बोलू लागला. जिथे थांबलेले आहेत ज्ञानोबराय तिथे श्राद्ध आहे. श्राद्धासाठी ग्रामस्थातील सगळी ब्राह्मण यायला नकार देतात. ज्ञानोबरायांनी त्यांच्या स्वर्गस्थ पितरांना श्राद्धाच्या भोजनासाठी खाली बोलावलं. स्वर्गामधले पितर खाली यावेत आणि त्यांनी येऊन भोजन करावं याच्यासाठी ज्ञानोबरायांना काही प्रयत्न करावा लागला नाही. संकल्प केल्याबरोबर सगळे पितर खाली आले आणि भोजनाला पंगत धरून बसले. ज्ञानोबरायांची कीर्ती ब्राह्मणाकडून तापी तीरावरती राहणाऱ्या 1400 वर्ष काळाला मात देणाऱ्या चांगदेव महाराजांपर्यंत जाऊन पोहोचली. मोठं उदाहरण आपण सगळं विस्ताराने पाहतो. ज्ञानोबरायाधिक भावंड आळंदीमध्ये आहेत. चांगदेव महाराज विचार करतायत की आपण कसं शरण जायचं, वयाने आपण मोठे आहोत, पण मग त्यांना इकडं बोलवायचं तर मायना काय लिहायचा, आशीर्वाद द्यावेत तर त्यांचा अधिकार चमत्कारांनी त्यांनी सिद्ध केलेला आहे आणि आपण विनंती करावी तर आपलं वय मोठं आहे. कोरं पत्र पाठवलं, त्याच्यावरती 65 ओव्या लिहून ज्ञानोबरायांनी पाठवल्या. अर्थ चांगदेव महाराजांना समजला नाही आणि चांगदेव महाराज वायू मार्गाने वाघावरती सापाचा चाबूक हातामध्ये घेऊन सगळ्या शिष्यांसह निघाले. चांगदेव महाराज समोरून येत आहेत
पण अहंकार घेऊन येत आहेत. चांगदेव महाराजांचा अहंकार जावा अशी ज्ञानोबरायांची इच्छा आहे. सकाळच्या वेळेला भिंतीवरती ज्ञानोबरायाधिक भावंड बसलेली आहेत आणि ज्ञानोबरायांनी फक्त संकल्प केला की भिंत चालावी. भिंतीला चल म्हटलं आणि भिंत चालू लागली. आता भिंत चालवण्यासाठी ज्ञानोबरायांना काही प्रयत्न करावे लागले का? काही प्रयत्न करावे लागले नाही. चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. जसं भगवंताचा संकल्प सत्य आहे तसं साधू महापुरुषांचा संकल्प सुद्धा सत्य आहे. संतांचा संकल्प सोडून द्या, थोडं जीवाच्या संकल्पाचा विचार करा. आपण सुद्धा संकल्प करतो पण आपला संकल्प सत्य संकल्प नाही. आपण कितीही मनाने ठरवलं आणि वाणीने कर्मेंद्रियाने जर तशी कृतीच केली नाही तर आपला संकल्प सिद्धीला जाऊ शकत नाही. म्हणून जीवाच्या संकल्पाचं लक्षण करत असताना हरित स्मृतीमध्ये जीवाचा संकल्प 3 स्तरावरती सिद्ध झाला पाहिजे. मनसा संकल्पयती, मनामध्ये त्याने संकल्प करावा. पहिला मुद्दा. वाचा अभिलपती, वाणीच्या द्वारे तो संतांच्या समोर किंवा भगवंताच्या समोर प्रगट करावा. कर्मणाचे उपपादयती, कर्मेंद्रियांनी तो संकल्प सिद्धीला जाण्यासाठी तसे प्रयत्न करावेत. म्हणजे या 3 अवस्था आपल्या घडल्या पाहिजेत. मनामध्ये संकल्प निर्माण झाला पाहिजे. निर्माण झालेला संकल्प वाणीने प्रगट केला पाहिजे आणि वाणीतून जो संकल्प प्रगट केलाय त्याच्या सिद्धीसाठी तसे कर्मेंद्रियांचे प्रयत्न झाले पाहिजेत. ज्ञानोबरांनी आपल्याला अगदी हाच क्रम दाखवून दिलेला आहे. आवडीते वृत्ती किरीटी, आदी मनोनीची उठी, मग ते वाचा दिठी करासी. ज्ञानोबरा बोलतात आपल्याला जे आवडतंय ती आवडणारी वृत्ती अगोदर मनामध्ये निर्माण होते. पहिली अवस्था. मनामध्ये निर्माण झाल्यानंतर मग ती वाणीमध्ये येते. वाणीमध्ये आल्यानंतर मग ती दिठी आणि कर. दिठी हे ज्ञानेंद्रियांचं उपलक्षण आहे आणि कर हे कर्मेंद्रियांचं उपलक्षण आहे. म्हणजे सगळ्या कर्मेंद्रियांच्या ज्ञानेंद्रियांच्या द्वारे तो संकल्प सिद्धीला जाण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. पण महाराज, आपल्याला काय आवडेल आणि काय आवडणार नाही याचा भरवसा नाही. आपल्याला चांगलंही आवडतं, वाईटही आवडतं. अनेक विचार आपल्या मनामध्ये निर्माण होतात पण या सगळ्या विचारांना संकल्प म्हटलं जात नाही. भविष्य पुराणाने या संकल्प शब्दामध्ये एका शब्दाची वाढ केली. मनामध्ये निर्माण होणारा कोणताही विचार हा जीवाचा संकल्प ठरू शकत नाही. संकल्प ठरण्यासाठी तो शुभ असला पाहिजे. म्हणजे जो मनामध्ये निर्माण झालेला शुभ विचार आहे तो शुभ विचार जर वाणीमध्ये प्रगट झाला आणि तोच शुभ विचार सिद्धीला जाण्यासाठी जर आपण प्रयत्न केले तर त्याला संकल्प असं म्हटलं जातं. प्रश्न असा पडतो, महाराज ठीक आहे, मनामध्ये चांगला विचार निर्माण व्हावा आणि निर्माण झालेला चांगला विचारच आपण वाणीने बोलावा आणि जो बोललेलो आहे त्याच्यासाठी तसे प्रयत्न करावेत. पण मनामध्ये चांगला विचार येण्यासाठी काय करायचं? बऱ्याच वेळेला मनामध्ये नको तेच विचार येत राहतात. म्हणून आपल्या मनामध्ये चांगला संकल्प, शुभ संकल्प निर्माण व्हावा याच्यासाठी आपल्याला उपनिषदांनी, संतांनी काही साधना सांगितली. रात्रीच्या वेळेला आपण झोपण्यासाठी अंथरुणावरती गेलो की झोपत असताना आपण भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. तन्मे मनः शिव संकल्पमस्तु. भगवंताला प्रार्थना केली पाहिजे, भगवन आमच्या मनामध्ये शुभ संकल्प निर्माण झाला पाहिजे. तुकोबरा बोलतात भगवान परमात्मा शुभ संकल्पाचं दान देणारे दाते आहेत. आपण जर त्यांच्याकडे सत्य संकल्प मागितला तर भगवान परमात्मा आपल्याला सत्य संकल्पाचं दान देतात. सत्य संकल्पाचा दाता नारायण. सत्य संकल्पाचा दाता नारायण. सत्य संकल्पाचा दाता नारायण. सत्य संकल्पाचा दाता नारायण. सर्व करी पूर्ण मनोरथ. सर्व करी पूर्ण मनोरथ.
शुभ संकल्प सत्य संकल्पाचं दान देणारे भगवान दाते आहेत. म्हणून आपण त्यांच्याकडे याचना केली पाहिजे, भगवंताला प्रार्थना केली पाहिजे, देवा माझ्या मनामध्ये चांगला संकल्प निर्माण होऊ दे. भगवान फक्त शुभ संकल्पाचं दान देतात असं नाही, तर दिलेला संकल्प पूर्ण सुद्धा करून घेतात. सर्व करे पूर्ण मनोरथ. भगवान आपला सत्य संकल्प पूर्ण करून घेतील, पण भगवंताने आपला सत्य संकल्प पूर्ण करून घेण्यासाठी एक अट तुकोबराय सांगतात. जर आपल्या बुद्धीने भगवान परमात्म्यांच्या चरणाचा आश्रय केला तर भगवान परमात्मा आपले संकल्प सिद्धीला नेण्यासाठी सहाय्य होतात. मनाचे संकल्प पावविल सिद्धी, जरी राही बुद्धी याची पायी. भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी आपली बुद्धी एकरूप राहिली पाहिजे. म्हणजे आपण भगवंताकडे सत्य संकल्पाचं दान मागावं. जीवाने संकल्प करत असताना जीवाच्या संकल्पाचे दोन प्रकार पडतात. संकल्पश्च द्विविध, भावाभाव विषय भेदात. काही संकल्प हे भावरूप असले पाहिजेत आणि काही संकल्प अभाव रूप असले पाहिजे. भावरूप संकल्प म्हणजे जो चांगला संकल्प आहे, जो शुभ संकल्प आहे, एतद मया कर्तव्यम अशी ज्या संकल्पाच्या विषयीची भावना आहे त्याला भावरूप संकल्प असं म्हटलं जातं. आणि ज्या गोष्टी वाईट आहेत त्या वाईट गोष्टी सोडून देण्यासाठी अभाव रूप संकल्प ही आपण केला पाहिजे. एतद मया न कर्तव्यम, हे मी करायला नको आहे असाही संकल्प आपल्याला करावा लागतो. नाही ते खाणं आपण सोडून देण्याचा संकल्प केला पाहिजे, नाही ते पिणं सोडून देण्याचा संकल्प आपण केला पाहिजे. जे जे चुकीचं आहे, शास्त्राने ज्याला ज्याला निषिद्ध म्हणून सांगितलेलं आहे त्या निषिद्ध विषयांच्या विषयी सोडून देण्याचा केल्या गेलेला संकल्प त्याला अभाव रूप संकल्प असं म्हटलं जातं. आणि शास्त्राने ज्याला विहित म्हणून करण्यासाठी म्हणून जे सांगितलेलं आहे त्याचा केला जाणारा संकल्प त्याला भावरूप संकल्प असं म्हटलं जातं. असे दोन्ही संकल्प आपण केले पाहिजेत. पण मग हे संकल्प फक्त मनामध्ये निर्माण होऊन चालत नाहीत. मनामध्ये शुभ संकल्प निर्माण व्हावा. निर्माण झालेला शुभ संकल्प वाणीने आपण भगवंताच्या समोर किंवा संतांच्या समोर बोलून दाखवला पाहिजे. कोणी असं म्हणेल, महाराज आपल्या मनामध्ये चांगला संकल्प निर्माण झाला की तो बोलून दाखवण्याची काय आवश्यकता आहे? नाही बोलून दाखवलं तर काय अडचण येते? शास्त्राने त्याचं वर्णन असं केलं, संकल्पेन विना राजन यत्किंचित कुरुते नरः फलस्य अल्पाल्पकं स्यात् धर्मस्य अर्धक्षयं भवेत्. जो कोणताही संकल्प आपण वाणीने बोलून दाखवत नाही त्या संकल्पामध्ये दोन दोष येतात. एक, जे संकल्पाचं फळ आहे ते अर्ध नष्ट होतं आणि धर्माची अर्धी हानी होते. असं का होतं? कारण आपण करत असलेला संकल्प हा जरी शुभ असला तरी त्या संकल्पामध्ये असणारे इतर काही दोष हे भगवंताच्या समोर आपण जेव्हा आपला संकल्प प्रगट करतो किंवा संतांच्या समोर सद्गुरूंच्या समोर आपण आपला संकल्प प्रगट करतो तेव्हा संतांच्या सद्गुरूंच्या कृपेने आपल्या संकल्पामध्ये असलेले दोष निवृत्त होतात आणि त्यांच्या कृपेचं पाठबळ आपल्या संकल्पाला लागतं. त्याने आपला संकल्प सिद्धीला जाण्याची शक्यता निर्माण होते. म्हणून जीवाने संकल्प करत असताना शुभ संकल्प करावा. शुभ संकल्पाचं दान त्याने देवाजवळ मागावं. निर्माण झालेला संकल्प मनामध्ये आला, वाणीने तो भगवंताच्या देवाच्या संतांच्या समोर बोलावा आणि त्याच्यासाठी कर्मेंद्रियांच्या द्वारे तशी कृती करावी. तुकोबरायांनी आपल्या संकल्पाचा एका अभंगामध्ये सुंदर विचार मांडलेला आहे. कायेच्या द्वारे, वाणीच्या द्वारे, मनाच्या द्वारे केले जाणारे सगळे संकल्प तुकोबराय एका अभंगामध्ये मांडतात. बोलणेची नाही आता देवा बिन काही, एक सरे केला नेम देवा दिले क्रोध काम. पाहिन ते पाय जोवरी हे दृष्टी धाय, तुका म्हणे मने हेची संकल्प वाहणे. कर्मेंद्रियांच्या द्वारे, ज्ञानेंद्रियांच्या द्वारे, मनाच्या द्वारे सगळे संकल्प तुकोबराय आपल्याला सांगतात. म्हणजे शुभ संकल्प आपण करावा. केलेला संकल्प वाणीच्या द्वारे आपण बोलून दाखवावा
आणि त्याच्यासाठी तसे प्रयत्न करावे. तुकोबरा बोलतात आपला संकल्प शुभ राहावा असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण आपल्या संकल्पाचं अधिष्ठानच भगवान परमात्म्याला करून ठेवलं पाहिजे. संकल्पासी अधिष्ठान संकल्पासी अधिष्ठान संकल्पासी अधिष्ठान संकल्पासी अधिष्ठान नारायण गोमटे नारायण गोमते नारायण गोमते संकल्पाची अधिष्ठान नारायण गोमटे. तुकोबरा बोलतात भगवंतालाच अधिष्ठान करा म्हणजे आपला संकल्प शुभ होईल. महाराज, सर्वात शुभ संकल्प कोणता? सगळ्यात शुभ संकल्प कशाला म्हणायचं? ज्या संकल्पाने जीवाचं कल्याण होणार आहे, ज्या संकल्पाने जगाचं कल्याण होणार आहे, ज्या संकल्पाने संतांचं समाधान होणार आहे आणि ज्या संकल्पाने भगवंताचंही समाधान होणार आहे, असं सगळ्यांचं समाधान करणारा जो संकल्प आहे त्याला सर्वाधिक शुभ संकल्प म्हटलं जाईल. संकल्प तो सर्वात श्रेष्ठ आहे की ज्याने आपलं कल्याण व्हावं, जगाचं कल्याण व्हावं, संतांना समाधान मिळावं आणि भगवंताला सुद्धा समाधान मिळावं, असं सर्वांना आनंद देणारा संकल्प नेमका कोणता आहे? तर सर्वांचं समाधान करणारा संकल्प म्हणजे भगवंताच्या संकीर्तनाचा संकल्प आहे. हा संकल्प निळोबराय महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात करतायत. नूतन गाऊ गुणा नित्य नूतन गाऊ गुणा कीर्तनी. निळोबराय महाराज भगवंताच्या समोर आपला संकल्प प्रकट करतात. हा संकल्प संकीर्तन भक्तीचा संकल्प आहे. विश्वातील सर्वात शुभ संकल्प हा आहे. भगवंताचं संकीर्तन, त्याने आपलंही कल्याण होणार, जगाचंही कल्याण होणार, संतांनाही समाधान प्राप्त होणार आणि भगवंतालाही समाधान प्राप्त होणार. प्रत्येकाला आनंद देणारा संकल्प
म्हणजे भगवंताच्या संकीर्तनाचा संकल्प आहे. आता संकीर्तनाचा परिणाम आपल्यावरती कसा होतो याचा थोडक्यामध्ये विचार करा की भगवंताच्या संकीर्तनाचा जीवावरती काय काय परिणाम होतो. सगळ्या बाजूने परिणाम शास्त्राने जीवावरती होणारा सांगितला. चैतन्य महाप्रभू भगवंताच्या संकीर्तनाचा जीवावरती होणारा परिणाम सांगतायत. चेतो दर्पण मार्जनम भव महादावाग्नि निर्वापणम. चित्तरूपी दर्पणाला स्वच्छ करण्याचं सामर्थ्य भगवंताच्या संकीर्तनामध्ये आहे. आपल्या हृदयाला आरशाची उपमा दिलेली आहे. आपलं हृदय म्हणजे आरसा आहे, काच आहे. जशी कंदिलाची काच जर काळी झाली तर आतमधल्या ज्योतीचा प्रकाश बाहेर पडत नाही, तसं हृदयाची काच जर काळी झाली तर हृदयस्थ असलेल्या भगवंताचं दर्शन हृदयामध्ये घडत नाही. आपलं चित्त मलिन झालंय, असं मलिन झालेलं चित्त स्वच्छ करण्याचं सामर्थ्य भगवंताच्या संकीर्तनामध्ये आहे. चेतो दर्पण मार्जनम महामळे मन होते जे गांधले शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे. पहिला परिणाम. दुसरा परिणाम असा होतो भव महादावाग्नि निर्वापणम. भवसागरामध्ये सारखा उठणारा जो दावाग्नी आहे, जो वडवानळ अग्नी आहे, असा हा दावाग्नी विझवून टाकण्याचं सामर्थ्य भगवंताच्या संकीर्तनामध्ये आहे. भगवंताच्या संकीर्तनाचा अजून काय परिणाम होतो. श्रेय कैरव चंद्रिका वितरणम विद्यावधू जीवनम. भगवंताच्या संकीर्तनाने जेवढ्या म्हणून श्रेय मार्गाची कमळं आहेत त्या सगळ्या कमळांचा विकास भगवंताच्या संकीर्तनाने होतो. अध्यात्माच्या परमार्थाच्या सरोवरामध्ये सगळी श्रेय मार्गाची अशी कमळं मिटलेल्या अवस्थेमध्ये आहेत, कळ्या आहेत. कमळांचा विकास व्हावा याच्यासाठी चंद्र आकाशामध्ये उगवावा लागतो. भगवंताचं संकीर्तन हा पौर्णिमेचा चंद्र आहे की ज्याच्यामुळे सगळ्या कळ्या श्रेय मार्गाच्या विकसित पावणाऱ्या आहेत. विद्यावधू जीवनम. चैतन्य महाप्रभू सांगतायत ब्रह्मविद्या ही वधू आहे आणि या ब्रह्मविद्येचा पती वर म्हणजे भगवंताचं संकीर्तन आहे. केवळ आपण ब्रह्मविद्या कमावण्यासाठी निघालो आणि भगवंताचं संकीर्तन केलं नाही तर आपण प्राप्त केलेली ब्रह्मविद्या ही विधवा आहे, तिला सौभाग्य नाही. भगवंताच्या ब्रह्मविद्येला असलेलं सौभाग्य म्हणजे भगवंताचं संकीर्तन आहे. प्रातस्मरणे वैकुंठवासी विठ्ठल बाबा भुले नेहमी एक महत्वाचं वाक्य सांगायचे. साधकाने दोनच गोष्टी कराव्या. एकतर त्याने अभ्यास करावा आणि अभ्यासाचा कंटाळा आला तर त्याने भगवंताचं नामचिंतन करावं. नामचिंतनाचा कंटाळा आला तर पुन्हा अभ्यास करावा. म्हणजे ब्रह्मविद्या आणि भगवंताचं संकीर्तन हे दोन्ही चालू असलं पाहिजे. केवळ ब्रह्मविद्येचं चिंतन आपण केलं आणि भगवंताचं संकीर्तन केलं नाही तर ती ब्रह्मविद्या विधवा राहील. विद्यावधू जीवनम. चैतन्य महाप्रभू सांगतात आनंदांबुधी वर्धनम. आनंद रूपी सागराला भरती आणण्याचं सामर्थ्य भगवंताच्या संकीर्तनामध्ये आहे. आपल्याला मोक्ष प्राप्त झाला, आनंदाच्या सागरामध्ये आपण जाऊन पडलो, पण त्या आनंदाच्या सागरामध्ये भरती ओहोटी येणारच नाही, आहे तसाच सागर राहील. त्या आनंदाच्या सागराला जर भरती यावी असं जर वाटत असेल तर आपल्याला भगवंताचं संकीर्तन केलं पाहिजे. आनंदांबुधी वर्धनम. आनंद रूपी सागराला भरती भगवंताच्या संकीर्तनाने येते. पूर्णामृत स्वादनम. प्रत्येक पदाला पावला पावलाला आपल्याला पूर्ण अमृताचा आनंद प्राप्त होतो. सर्वात्म स्नपनम परम विजयते. श्रीकृष्ण संकीर्तनम. प्रत्येक ठिकाणी शुद्धता प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य भगवंताच्या संकीर्तनामध्ये आहे. म्हणजे या संकीर्तनाने जो संकीर्तन करतोय त्याचा तर उद्धार होणारच आहे, म्हणजे जीवाचं कल्याण होणार, त्याबरोबर जगाचा सुद्धा उद्धार अनायासे भगवंताच्या संकीर्तनाने होणार आहे. जिथे जिथे भगवंताचं संकीर्तन चालतं त्या त्या देशावरती भगवंताच्या संकीर्तनाचा असा अद्भुत परिणाम पडतो. काय परिणाम पडतो? आपण ज्ञानेश्वरीचं चिंतन करणारी मंडळी आहात. ज्ञानोबरायांनी सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रताः या श्लोकावरती केलेलं चिंतन आपण पहा. जिथे भगवत भक्त भगवंताचं संकीर्तन करतो त्या संकीर्तनाचा परिणाम जगावरती असा होतो. यमदमाव कळा आणली तीर्थे ठाया वरुणी उठविली
यमलोकेची खुंटली रहाटी आघवी. यमलोकाला जाणारा सगळा मार्ग भगवंताच्या संकीर्तनाने बंद पडतो. म्हणजे सगळी लोक भगवंताच्या धामाला, वैकुंठ धामाला निघण्यासाठी निघतात. ज्ञानोबरा बोलतात, ऐसेनी माझेनी नाम घोषे, नाहीची करते विश्वाची दुःखी, अवघे जगची महासुखी दुमदुमित भरिली. सगळ्या जगामध्ये आनंद कोंदून भरला जातो भगवंताच्या संकीर्तनाने. आज आपल्याला जगामध्ये जो आनंद पाहायला मिळतोय तो भगवंताच्या संकीर्तनाने वाढलेला आनंद आहे. महाभारतातला मोठा प्रसंग आहे. कौरव पांडवांमध्ये द्यूत खेळलं गेलं. कपटाने पांडवांना पराभूत केलं गेलं आणि पांडवांच्या वाट्याला 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास आला. पांडवांनी 12 वर्षाचा वनवास पूर्ण केला आणि 1 वर्षाच्या अज्ञातवासाला सुरुवात झाली. अज्ञातवासाचा नियम असा होता, कुठल्या तरी देशामध्ये, नगरामध्ये जाऊन राहायचं, पण अज्ञात अवस्थेमध्ये राहायचं. आपण पांडव आहोत असं कोणाला ओळखू द्यायचं नाही. जर हे पांडव आहेत असं कोणी ओळखलं तर नियम असा होता, पुन्हा 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास. दुर्योधनाने, शकुनीने ही योजना याच्यासाठीच केली होती की अज्ञातवासामध्ये पांडव नक्की सापडले जाणार. पांडव अत्यंत तेजस्वी आहेत. कुठेही जरी राहिले आणि कितीही वेश त्यांनी बदलला तरी यांना ओळखता येणं शक्य आहे. नाही बाकीच्या कोणाला ओळखता आलं तरी भीमाला ओळखणं मात्र सहज शक्य आहे. कितीही वेश भीमाने बदलला आणि एखाद्या बाजारामधून तो जर एवढा धिप्पाड देह घेऊन चालला तर एवढा धिप्पाड देह कुणाचा आहे हे पाहिल्याबरोबर सहज कळण्यासारखं आहे. पांडव सापडले जातील असं त्यांना वाटतंय. 5-6 महिने संपत आले, अज्ञातवास संपत आला. 2-3 महिने राहिले पण पांडव काही सापडेना. दुर्योधन बेचैन झाला. दुर्योधनाने भीष्माचार्यांची शरणागती केली आणि विचारला, आचार्य, पांडवांचा अज्ञातवास चालू आहे. आम्ही सगळी गुप्तहेर सेना कामाला लावली आहे, पण अजून पांडव आम्हाला सापडलेले नाहीत. कृपा करून पांडव कोणत्या देशात राहतात एवढा देशाचा पत्ता सांगा. भीष्माचार्य हसले आणि भीष्माचार्याने दुर्योधनाला सांगितलं, दुर्योधना, पांडव कोणत्या देशात राहतात हे ओळखणं अगदी सोपं आहे. हे पांडव भगवंताचे परमभक्त आहेत. जिथे कुठे राहतात तिथे भगवंताचं नित्य संकीर्तन करतात. पाहते पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी आठविती. नित्य भगवंताचं संकीर्तन करणाऱ्या पांडवांच्या संकीर्तनाचा त्या जगावरती असा परिणाम होतो की जिथे पांडव राहतात त्यांच्या संकीर्तनामुळे त्या देशामध्ये नद्या 12 महिने वाहत राहतात. झाडांना फळं फुलं लागलेली राहतात. 4ही आश्रमातील ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आपापल्या आश्रम धर्माचं पालन करतात. कुठे चोरी नाही, हिंसा नाही, अत्याचार नाही. सामान्यातील सामान्य जीवापासून ते मोठ्यातील मोठ्या जीवापर्यंत प्रत्येक जण आनंदामध्ये राहतो. असा आनंदाचा वर्षाव जगावरती होतो पांडवांच्या संकीर्तनाने. म्हणजे भगवंताच्या संकीर्तनाचा जगावरती होणारा हा परिणाम आहे. भगवंताच्या संकीर्तनाचा जीवावरती परिणाम होतो, जगावरती परिणाम होतो, संतांवरती परिणाम होतो, देवावरती सुद्धा परिणाम होतो. संतांवरती किती परिणाम होतो आता याचा विस्तार करण्याचं कारण नाही. जिथे भगवंताचं संकीर्तन आहे तिथेच सनकादिकांपासून ते सगळे संत तिथेच राहतात. हनुमंतराय तिथेच राहतात जिथे भगवंताचं नित्य संकीर्तन चालतं. भगवंतावरती किती परिणाम होतो? भगवंतावरचा परिणाम एका उदाहरणाने फक्त आपण पहा. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. भगवंत संकीर्तनामध्ये स्वतःलाच विसरून जातात. म्हणजे जे संकीर्तन भगवंताला स्वतःला विस्मरण करण्यासाठी कारणीभूत आहे, संतांना समाधान देणारं आहे, जगाचं आणि जीवाचं कल्याण करणारं आहे, असं भगवंताचं संकीर्तन हा या युगातील सगळ्यात शुभ संकल्प आहे. युगातील शुभ संकल्प आहे म्हणण्याचं कारण हे आहे की आपण कलियुगाचे निवासी आहोत. कलियुगामध्ये आपला व्यवहार चालू आहे आणि या कलियुगामध्ये चांगलं म्हणून म्हणायला काहीच नाही. शुकाचार्य स्वामी राजा परीक्षितीला श्रीमद भागवतामध्ये सांगतात, कलेर दोष निधे हे राजन. हे राजा, कलियुग म्हणजे सगळं दोषांचा निधी सागर आहे. महाराज, मग या कलियुगात चांगलं काहीच नाही का? अस्ति एको महान गुणः. या कलियुगामध्ये एक चांगला गुण आहे. कोणता? कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त संगः परम व्रजेत. भगवंताच्या संकीर्तनाने
या कलियुगामध्ये आपण उद्धार प्राप्त करून घेऊ शकतो. कलियुगे उद्धार हरीच्या नामी, भगवंताच्या संकीर्तन एवढाच कलियुगामध्ये असलेला एक चांगला गुण आहे. बाकीचे सगळे दोषच दोष आहे. त्यामुळे कलियुगाचा युग धर्म म्हणजे भगवंताचं संकीर्तन आहे. प्रत्येक युगामध्ये सांगितलेली साधना, प्रत्येक युगातली साधना कोणत्याही युगामध्ये करता येईल असं नाही. कृते यध्यायतो विष्णुं त्रेतायाम यजतो मखैः द्वापारे परिचर्यायाम कलौ तद हरिकीर्तनात. कृतयुगामध्ये भगवंताचं ध्यान करून भगवत प्राप्ती करता येणं शक्य होतं. द्वापार युगामध्ये यजतो मखैः यज्ञ ह्या साधनाने भगवंतापर्यंत जाणं शक्य होतं. त्रेतायुगामध्ये परिचर्या, द्वापार युगामध्ये परिचर्या, त्रेतायुगामध्ये भगवंताचा यज्ञ ह्या साधनांनी तिथपर्यंत जाणं शक्य होतं. पण कलियुगामध्ये मात्र नाही. कलौ तद हरिकीर्तनात. म्हणून भगवंताचं संकीर्तन हा सगळ्यात मोठा शुभ संकल्प आहे की जो प्रत्येक जीवाने केला पाहिजे. हा या युगाचा युगधर्म आहे, म्हणून आपण त्याला केलं पाहिजे. महाराज संकीर्तनाचा संकल्प करायचा, कीर्तन करायचं, पण नेमकं कीर्तन कशाला म्हटलं जातं? जे संकीर्तन आपल्याला करायचं आहे त्या संकीर्तनाची लक्षणं आपल्याला भक्ती सूत्रकारांनीही सांगितलं आणि संतांनी सुद्धा आपल्याला संकीर्तन कशाला म्हटलं जातं त्याचं स्वरूप अगदी स्पष्ट रूपाने प्रगट करून दिलेलं आहे. भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या. भगवंताची भक्ती, भगवंताचं ज्ञान, भगवत प्राप्तीसाठी लागणारी साधनं जेणेकरून मूर्ती ठसावे. अंतरे श्री हरीची ऐसे कीर्तन मर्यादा हे संतांच्या घरीची. भगवंताच्या नामाविषयी, भगवंताच्या लीलांविषयी, भगवंताच्या गुणाविषयी उच्च स्वरामध्ये जे केलं जातं, नाम गुण लीलादी नाम उच्चैहि भाषा तो कीर्तनम, त्याला कीर्तन असं म्हटलं जातं. म्हणजे कीर्तनाचा विषय ठरलेला आहे. कीर्तनामध्ये भगवंताचं नामचिंतन घडावं, कीर्तनामध्ये भगवंताचं गुणचिंतन घडावं, कीर्तनामध्ये भगवंताचं लीला संकीर्तन घडावं. नामचिंतनाला नाम संकीर्तन म्हटलं जातं, गुणचिंतनाला गुणसंकीर्तन म्हटलं जातं आणि लीला चिंतनाला लीला संकीर्तन असं म्हटलं जातं. पण मग आता ही तिन्ही संकीर्तन आपापसापासून वेगळी आहेत असं नाही. ही तिन्ही संकीर्तन एक स्वरूपच आहे. भगवंताच्या गुणांना आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर गुणांचा विस्तार समजून घ्यायला आपल्याला लीला चिंतन करावं लागतं. मग लीला चिंतनाच्या द्वारे जे आपल्याला कळलंय ते जर आपल्याला जप करायचा असेल, तेच जर आपल्याला मनामध्ये साठवायचं असेल तर भगवंताच्या नामाचं चिंतन आपल्याला करावं लागतं. उदाहरणाने थोडंसं चिंतन करा. भगवंताच्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा बंध नाही. भगवान नित्यमुक्त आहेत. नित्य शुद्ध बुद्ध मुक्त म्हणून भगवंताच्या स्वरूपाचं कथन केलं जातं. भगवान नित्यमुक्त आहेत म्हणजे नित्यमुक्त हा जर भगवंताचा गुण आहे तर हा नित्यमुक्त असलेला गुण आपल्याला समजून घेण्यासाठी भगवंताचं चरित्र लीला चिंतन करावं लागेल. कृष्णावतारामध्ये भगवंताने घरामध्येच दह्या दुधाची नासाडी केली. यशोदा मातेला राग आला आणि यशोदा मातेने भगवंताला उखळा जवळ नेऊन उभं केलं आणि भगवंताला बांधण्यासाठी एक हातभर दाब घेऊन आली. छोटसा उखळ आहे, छोटेसे भगवान आहेत. एका हातभर दाब्यामध्ये दोघेही बांधले जातील. पण भगवान नित्यमुक्त आहेत. प्रकृतीच्या दाव्याने ते बांधले जात नाहीत. भगवान आपली मुक्त स्थिती प्रकट करतात. यशोदा मातेने दाव गुंढाळलं, भगवंताच्या पोटावरती दाव आलं, पण दाव 2 बोटं कमी भरलं. 2 बोटं कमी भरल्यानंतर यशोदा मातेने पुन्हा हातभर दाव आणलं. 2 बोटं कमी भरलेल्या दाव्याला पुन्हा नवीन आणलेला हातभर दाव त्यांची गाठ मारली आणि पुन्हा वेढा देऊन भगवंताच्या पोटावरती दोन्ही टोकं आणली तर दोन्ही टोकं पुन्हा 2 बोटं कमी भरत आहेत. सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत एका दाव्याला दुसरं दाव, दुसऱ्या दाव्याला तिसरं दाव, असं दाव बांधण्याचं काम यशोदा मातेचं चालू आहे. घरामध्ये दाव्यांना कमतरता नाही. 1 कोटी गायी आहेत. किती दावी असतील? एवढ्या सगळ्या दाव्यांना एकाला एक बांधूनही जो भगवान बांधला जात नाही त्याला नित्यमुक्त असं म्हटलं जातं. म्हणजे भगवंताचा नित्यमुक्त हा गुण
समजून येण्यासाठी आपल्याला भगवंताच्या लीला संकीर्तनाचं चिंतन करावं लागलं. मग आता ही लीला आपण चिंतनामध्ये घेतली, याच आपल्याला जर भजन करायचं आहे तर एवढी सगळी कथा आपण कुठे भजनामध्ये सांगत राहणार. मग या एवढ्या सगळ्या कथेवरून भगवंताला एक नाव प्राप्त झालं. भगवंताला दामोदर असं म्हटलं जातं. दाम म्हणजे दाब आणि उदर म्हणजे पोट. ज्याच्या पोटावरती दाम बंद करू शकत नाही असा दामोदर. मग असं दामोदर हे जे नाम आहे याचं भजन करता येणं आपल्याला शक्य आहे की नाही? आहे. म्हणजे दामोदर हे नाम संकीर्तन झालं. भगवान नित्यमुक्त आहेत हे गुण संकीर्तन झालं. आणि भगवंताची कृष्ण अवतारातली सगळी उखल बंधन लीला हे लीला संकीर्तन झालं. ही तिन्ही संकीर्तन एकमेकांच्या सिद्धीसाठी असलेली पूरक संकीर्तन आहेत. या सगळ्या संकीर्तनामध्ये गुण संकीर्तन मध्यभागी आहे. गुण संकीर्तनाचा विस्तार केला की लीला संकीर्तन होणार आहे आणि गुण संकीर्तनाचा संकोच केला की नाम संकीर्तन होणार आहे. निळोबराने भगवंताच्या गुण संकीर्तनाला पकडलं, कारण गुण संकीर्तनाकडून लीलेकडेही जाता येतं आणि गुण संकीर्तनाकडून नाम संकीर्तनाकडेही जाता येतं. मग आता गुणांचं चिंतन करायचंय. हे भगवंताच्या गुणांचं चिंतन करण्याच्या अगोदर नेमकं गुण कशाला म्हटलं जातं एवढा थोडासा विचार करा. निळोबरा बोलतायत नित्य नूतन गावो गुण. भगवंताचे गुण गायचेत, पण अगोदर गुण कशाला म्हटलं जातं? तुकोबरायांनी गुण आपल्याला समजावेत याच्यासाठी फार सुंदर लक्षण केलं. तुकोबरा बोलतात एखादा व्यक्ती आपल्याला फार हवासा वाटतो, आपल्या जवळ राहावा, त्याने आपल्याला सोडून जाऊच नये, आपल्याच जवळ राहावा असा वाटतो. का वाटतं? कारण त्याच्या ठिकाणी असलेला एखादा गुण जो आपल्याला अनुकूल आहे, आवडलेला आहे, त्या आवडी पोटी आपण त्या गुणांसाठी त्याला धरून ठेवण्याचा, तो हवा वाटण्याचा आपल्याला संभव आहे. भावा वाटे जना गुणांसाठी आपल्याला बाकीचे आवडतात. हा सगळा संसार आपल्याला जो आवडतोय तो प्रकृतीच्या गुणांमुळे आवडतोय. आपल्याला हा संसार हवासा वाटतोय कारण प्रकृतीने तिचे काही गुण आपल्या समोर प्रगट केलेले आहेत. प्रकृतीने तिचे गुण प्रगट केले आणि त्या प्रकृतीच्या गुणांना मोहित होऊन आपण प्रकृतीच्या गुणांना पकडून धरलं आणि या संसार बंधामध्ये आपण अडकलं गेलो. ज्ञानोबरा वर्णन करतात, भगवान गीतेमध्ये सांगतात, सत्वं रजस्तम इति गुणाः प्रकृती संभवाः निबध्नन्ति महाबाहो देही देहिनम अव्ययम. अव्यय असलेला देही या देहामध्ये निबंधनाला प्राप्त झाला, बंधाला प्राप्त झाला, कारण प्रकृतीच्या गुणांनी त्याला बांधलेला आहे. म्हणजे गुण प्रकृतीच्या जवळ आहेत. प्रकृतीच्या जवळ 3 गुण आहेत, सत्व, रज आणि तम. हे प्रकृतीचे गुण आहेत. या प्रकृतीच्या गुणांनी आपल्याला बांधून ठेवलंय. आपण हे प्रकृतीचे गुण धरून ठेवलेत. मग आता आपल्याला गुणबंधनामधून सोडवलं पाहिजे, प्रकृतीच्या गुणांमधून आपल्याला बाहेर काढलं पाहिजे. पण जीव प्रकृतीच्या गुणांना सोडायला तयार नाही, कारण त्याला प्रकृतीचे गुण आवडत आहेत. भगवंताने विचार केला, यांना प्रकृतीच्या गुणांमधून जर बाहेर काढायचं असेल तर हे प्रकृतीचे गुण कधी सोडतील? जेव्हा जीवाचा सोडण्याचा एक नियम आहे, जे धरलेला आहे त्याच्यापेक्षा चांगला पदार्थ समोर जर दिसला तर पहिला धरलेला पदार्थ जीव सोडू शकतो. प्रकृतीचे गुण यांनी धरलेत, पण प्रकृतीच्या पेक्षाही चांगले गुण जर प्रगट केले
तर धरलेले प्रकृतीचे गुण जीव सोडून देऊ शकतो आणि चांगल्या गुणांच्या पाठीमागे लागू शकतो. म्हणून निर्गुण निराकार असलेला भगवंत गुणाला येतो. सगळ्या जीवांना आपल्या गुणांनी आकर्षित करण्यासाठी गुणाला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो डोळे कान त्याच्या ठाई मन पायी राहोई. तुकोबरा बोलतात तो गुणाला याच्यासाठीच आला की आपली सगळी इंद्रिय त्याच्या ठिकाणी रममाण व्हावीत, प्रकृतीच्या ठिकाणी रममाण होऊ नयेत. म्हणून भगवंताने गुण प्रगट केले. कुणी असं म्हणेल भगवान जर निर्गुण आहे तर तो गुण कसा प्रगट करतो, निर्गुण असलेला भगवान सगुण कसा होतो. तर भगवंताच्या निर्गुण शब्दाचा भक्ती शास्त्रकारांनी केलेला अर्थ असा आहे, निर्गुण म्हणजे गुणरहित असा त्याचा अर्थ नाही. निर्गता गुणाहा यस्मात, ज्याच्या मधून गुण प्रगट होतात त्याला निर्गुण असं म्हटलं जातं. भगवंताचे गुण आणि भगवान वेगळे नाहीत. प्रकृतीचे गुण आणि प्रकृती वेगळी आहे. आपल्या ठिकाणी असलेला गुण आता आहे तो सकाळी राहीलच याचा भरवसा नाही. उदाहरणाने चिंतन करा. जसं गायक मंडळींच्या ठिकाणी गायन हा गुण आहे, पण मग आता जसा आवाज चालेल तसाच पहाटे काकड्याच्या वेळेला चालेलच असं नाही. आजारी पडल्यानंतर तो तसाच चालेल असं नाही. वाखरीला पोहोचल्यानंतर तो तसाच चालेल असं नाही. प्रकृतीचे गुण जाणारे येणारे आहेत, आगमापायी आहेत. पण भगवंताचे गुण नित्य, भगवंताचे गुण नित्य आहेत. प्रकृतीच्या गुणांचा कंटाळा येऊ शकतो पण भगवंताच्या गुणांचा कंटाळा येत नाही. नित्य नूतन गावो गुण. भगवंताच्या गुणांचं चिंतन श्रीमद भागवतामध्ये 49 गुणांचं चिंतन सांगितलं. भक्ती रसामृत सिंधुकारांनी 64 गुणांचं चिंतन सांगितलं. आणि तुकोबरांना भगवंताचे गुण किती आहेत म्हणून विचारा. तुकोबरा बोलतात तुझ्या पार नाही गुणा, माझी अल्पमती नारायणा अनंत म्हणती माझिया स्वामी ते अनंत गुण जाते म्हणून या. जसा भगवान अनंत व्यापक आहे तसेच भगवंताचे गुणही व्यापक आहे. कारण गुण आणि गुणी असा आधार आधेय संबंध भगवंताच्या गुणांमध्ये नाही. भगवंताचा सत्य हा गुण आणि भगवंताचं स्वरूप एकच आहे. भगवंताचा चित हा गुण आणि भगवंत यांचं स्वरूप एकच आहे. म्हणून गुण आणि भगवान यांच्यामध्ये अंतर नाही. असे भगवान निळोबराय सांगतायत त्यांच्या नित्य नूतन गुणांचं आम्ही चिंतन करणार. या सगळ्या गुणांमध्ये प्रमुख 6 गुण सांगितले जातात. ऐका यश श्री अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6ही गुणवर्य वसती जेथ म्हणून येतो भगवंतू. म्हणून त्याला भगवंत म्हणायचं. यातले सगळे गुण समग्र आहेत. यातल्या एकाही गुणाचं आपण चिंतन केलं तर तेवढ्या गुणाने आपण भवसागरामधून तरुण जाऊ शकतो. म्हणून भगवंताच्या गुणांचं चिंतन करायचं, भगवंताच्या नामाचं चिंतन करायचं, भगवंताच्या लीलांचं चिंतन करायचं. पण हे करत असताना निळोबरांनी एक विशेषण वापरलं, करू जागरण कीर्तनी. जागरण करून या गुणांचं चिंतन केलं पाहिजे. जागरण करायचं म्हणजे काय करायचं? जागरण हा जो शब्द आहे हा जागृतीचा वाचक आहे. जागरण करायचं म्हणजे रात्रभर जागर राहायचं हा त्याचा बाह्य अर्थ झाला. पण रात्रभर फक्त आपण चहा पिऊनच जागे राहिलो तर त्याने घडणारं संकीर्तन पूर्ण नाही. एकच नाटामधलं तुकोबरायांचं प्रमाण आपण पहा. भगवंताचं नाम भगवंताचे गुण जर गायचे झाले तर 3 पद्धतीची जागृती तुकोबराय मागतात. मज भाव प्रेम देई प्रीती गुणनाम वर्णावया स्तुती. भगवंताचे गुण, भगवंताचे नाम, भगवंताच्या लीला यांचं वर्णन करायचं असेल तर मला भाव पाहिजे, प्रीती पाहिजे, प्रेम पाहिजे. यांच्यामध्ये थोडासा क्रम आपण लावून घ्या. अगोदर प्रीती पाहिजे. प्रीती आणि प्रेम यांच्यामध्ये अंतर आहे. प्रीती शब्दाचा अर्थ आहे आवड. भगवंताच्या संकीर्तनाविषयी आवड असली पाहिजे. भगवंताचे गुण गायचे पण कसे गायचे? गुण गायीना आवडी हेची माझी सर्व जोडी. आवडीने गायचे म्हणजे प्रीतीने गायचे. पुढे प्रेम, भगवंताविषयीचा अनुराग निर्माण झाला पाहिजे, प्रेमाने गायचे. आणि पुढे भाव, भगवंताविषयीचा भाव अंतःकरणामध्ये जागा व्हावा. असं आवडीने, प्रेमाने, भावाने भगवंताच्या संकीर्तनाला करणं म्हणजे जागृत राहून भगवंताचं संकीर्तन करणं आहे. महाराज असं संकीर्तन केलं याने लाभ काय होईल?
निळोबराय त्या लाभाचा विस्तार अभंगाच्या दुसऱ्या तेरे तू माझी तेरे तू माझी होईला कृपा होईला कृपा निळोबराय सांगतात भगवंताच्या संकीर्तनाचा परिणाम असा होईल की भगवंताची कृपा आपल्यावरती होईल. भगवंताची कृपा झाली की त्यानंतर जगामध्ये मिळवायचं असं काही शिल्लक राहिलेलं नाही. भगवंताची कृपा आता आपल्यावरती नाही का? आहे. आताही आपले प्राण कोणाच्या कृपेने चालतात? त्याच्याच कृपेने चालतात. सगळा व्यवहार कुणामुळे घडतोय? त्याच्याच मुळे घडतोय. पण ही जी भगवंताची आपल्यावरती कृपा आहे हिला सामान्य कृपा असं म्हटलं जातं. भगवान सर्वांवरती कृपा करतात. कशी सामान्य कृपा करतात? भगवत पूज्यपाद श्रीमद शंकराचार्यांनी याच्यासाठी एक न्याय सांगितला. ईश्वरस्तु पर्जन्यवत द्रष्टव्यः. भगवंताच्या कृपेला पावसासारखं समजा. जसा पाऊस सर्वत्र पडतो तसं भगवान सर्वांवरती कृपा करतात. पण ही जी कृपा आहे ही सामान्य कृपा आहे. पण भगवंताच्या संकीर्तनाने भगवान विशेष कृपा करतात. आणि विशेष कृपा केल्यानंतर काय काय परिणाम होतो? ज्याच्यावरती भगवंताची पूर्ण कृपा होते तुकोबरा बोलतात, सर्व पक्षी हरी साह्य सखा ज्याला. ज्याला भगवंताची सर्व कृपा मिळाली, ओल्या अंगणीच्या कल्पलता त्याला, त्याच्या अंगणामध्ये असलेल्या ज्या वेली आहेत त्या सगळ्या वेली कल्पतरूच्या वेली होऊन जातील. ज्याच्यावरती भगवंताची पूर्ण कृपा आहे, सहजची चाली चालता पाय वाटे, चिंतामणी समान होती गोटे. असा भगवत भक्त जर रस्त्याने चालू लागला तर त्याच्या पायाला लागणारे सगळे दगड चिंतामणी होऊन जातील. तुका तरी सहज बोले वाणी, त्याचे घरी वेदांत वाही पाणी. ज्याच्यावरती भगवंताची पूर्ण कृपा झाली तयाचे विसाट शब्द, सुखी म्हणू येती वेद, सदेह सच्चिदानंद कान भावेती. भगवंताच्या कृपेचा अद्भुत महिमा आहे. निळोबराय सांगतात अशी भगवंताची पूर्ण कृपा होईल. त्या पूर्ण कृपेचा परिणाम सगळे भवसागरामध्ये जाते खंडोनी, जन्मांतरे पुढे फेरे खावे ते. भवसागरातील सगळा ताप जाईल आणि भवसागरामध्ये आपल्याला पुढे जे फेरे खावे लागणार आहेत ते सगळे फेरे खंडून जातील. या फेऱ्यांचा आणि शेवटच्या चरणाचा विचार करून आपल्याला वेळेत थांबायचं आहे. पण तत्पूर्वी एकदा भगवंताचं भजन करा. पुढेही फेरे खावे ते. निळोबरा बोलतात भगवंताची कृपा झाली की भवसागरातील सगळे ताप निवृत्त होतील. आध्यात्मिक आधी भौतिक आधी दैविक सगळे ताप. तापाचं मूळ कारण आहे आपलं पाप. जेवढं आपण पाप करू तेवढा ताप आपल्याला भोगावा लागतो. ज्या अर्थी आपल्या जीवनामध्ये ताप आहे त्या अर्थी समजून चालायचं जीवनामध्ये पाप घडलेला आहे. तो ताप कोणताही असो. शरीराला ताप येऊ द्या, नाहीतर दुपारच्या वेळेला खूप गरम होऊन होणारा ताप येऊ द्या, नाहीतर मनस्ताप होऊ द्या, कोणताही ताप. ताप
तापाचं मूळ आहे पाप. भगवंताच्या कृपेने संकीर्तनाने पाप निवृत्त होईल, पापाचं फळ तापही निवृत्त होईल. महाराज या जन्मापुरतं झालं आणि पुढे जन्म घ्यावे लागले तर निळोपराय बोलतायत तसं नाही. जाती खंडोनी जन्मांतरे पुढेही फेरे खावे ते. अनेक फेरे आपण खात आलेलो आहोत. किती फेरे आपण खाल्ले, आतापर्यंत किती खाल्ले याची मोजमाप नाही, आणि इथून पुढे किती खावे लागणार आहेत याचीही गणती करता येऊ शकत नाही. किती जन्म झाला फेरा गणित नाही जे दातारा. कोणतंच गणित आपल्या जन्म मरणाच्या प्रवासाचं फेऱ्यांचं नाही. नामदेवरायांनी आपल्याला सगळं गणित करून मांडून दिलं. 20 लक्ष योनी आपल्याला वृक्षांच्या योनीमधून फिरावं लागतं. 9 लक्ष योनी पाण्यामध्ये असलेल्या जलचरांच्या योनीमधून जावं लागतं. 11 लक्ष योनी आपल्याला जे किडे आहेत त्यांच्या योनीतून फिरावं लागतं. 20 आणि 9 29 आणि 11 40 आकाशामधून उडणारे पक्षी त्यांच्या 10 लक्ष योनी भोगाव्या लागतात. 50 लक्ष झाल्या. आणि 30 लक्ष योनी जे पशु आहेत 4 पायाचे त्यांच्या योनीमधून फिरावं लागतं. मानवा भीतरी 4 लक्ष, पुढे 4 लक्ष मनुष्य योनी, म्हणजे 84 लक्ष योनींचं हे फिरणं आहे. हे 84 लक्ष योनी म्हणजे एवढंच फिरणं आहे असं नाही. एक एक योनी कोटी कोटी फिरा. म्हणजे एका योनीमध्ये कोट्यावधी वेळेला फिरावं लागत असेल तर 84 लक्ष योन्यांमध्ये एकूण किती फेरे घ्यावे लागत असतील याचं गणित घरी जाऊन करा आणि काय बेरीज येते ती येऊन सांगा. गणित नाही जी दातारा, याचं गणितच नाही. असे सगळे फेरे भगवत कृपेने आपले नष्ट होऊन जातील. साधन अगदी सोपं आहे, भगवंताचं संकीर्तन करायचं. निळोपरा बोलतात या साधनाविषयी आमचा दृढ विश्वास आहे. आम्ही हेच विश्वासाने धरून ठेवलेला आहे की आम्ही भगवंताचं संकीर्तन करणार. महाराज संकीर्तन करायचं म्हणजे इथे कंबर बांधून फेटा घालून जे केलं जातं तेवढंच संकीर्तन आहे असं नाही. भगवत संकीर्तन आपल्याला आहे तिथे करता येणं शक्य आहे. भगवंताचं नामचिंतन करणं म्हणजे भगवंताचं नाम संकीर्तनच आहे. भगवंताच्या नाम संकीर्तनाला आपल्याला कुठेही प्रतिबंध नाही. भगवंताचं गुण संकीर्तन करायचं झालं तर कदाचित आपल्याला ग्रंथाध्ययन करावं लागेल. भगवंताचं लीला संकीर्तन करायचं झालं तर आपल्याला पुराणांचं अध्ययन करावं लागेल. पण भगवंताच्या नाम संकीर्तनाला मात्र काहीही करावं लागणार नाही. म्हणून भगवंताचं नाम संकीर्तन तुका म्हणे सोप्या हे सर्वाहुनी, शहाणा तो धणी घेतो येथे. शहाणी माणसं सोप्या गोष्टीमध्ये अधिक फल प्राप्त होईल याचा विचार करतात. म्हणून सगळ्यात अधिक फल प्राप्ती करून देणारं भगवंताचं नाम संकीर्तन आहे. काम करत असताना शेतामध्ये कुठेही कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. जिथे कुठे आपण बसू तिथे भगवंताचं नित्य नामचिंतन जर आपण करत राहिलो तर असं भगवंताचं नाम संकीर्तन घडेल आणि भगवान आपल्यावरती कृपा करतील. म्हणून निळोपराय बोलतात या संकीर्तन भक्ती विषयीच आमचा दृढ विश्वास आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणी रामणे विश्वासी
सचित्ती हाची श्रीपती मानियला भगवंताच्या नाम संकीर्तनावरती आपलाही विश्वास दृढ व्हावा. भगवंताच्या नाम संकीर्तनाविषयीची जागृती आपल्यामध्ये निर्माण व्हावी आणि भगवत नाम संकीर्तनाच्या द्वारे भगवत कृपा प्राप्त करून घेतली जावी. यासाठी भगवंताच्या संकीर्तनाचा संकल्प आपण केला पाहिजे. प्रत्येक क्षण वाया न घालता भगवंताच्या नामचिंतनामध्ये तो जावा, या पद्धतीचा संकल्प भगवंताच्या कृपेने संतांच्या कृपेने सिद्धीला जावा अशी प्रार्थना ज्ञानोबराय तुकोबराय संतांच्या चरणी करून या ठिकाणी वाणीला पूर्ण विराम देऊ. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले इथ माझे जीवरले पायी कपण ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम